घरातली सगळी कामं झाली वाटतं. मला माहिती नव्हतं की तू घरकामात इतकी एक्सपर्ट असशील. जेवणाची तयारी झाली? कधी जायचं जेवायला? काय झालं लेखा? ए लेखा, तू काही बोलत का नाही आहेस? कोणी काही बोललं का तुला? स्वतःला विचारून बघा ना हा प्रश्न. लेखा, आता यात मी काय केलं? बरोबर. म्हणजे सकाळी तुम्ही नाश्त्यावरून मला जे काही बोलात ते सोयीस्कररित्या विसरून गेलात ना. मला किती वाईट वाटलं असेल याचा विचारही करायची गरज वाटली नाही तुम्हाला. लेखा बघ, ह्यात चूक तुझीच होती. आणि माझी चूक नव्हती असं जर मी म्हणाले तर तुमचा विश्वास बसणार आहे त्याच्यावर? तुमच्या दृष्टीने मी चुकीची आहे, कारण तुमच्या घरचे कधी कुठली चूक करूच शकत नाहीत ना. हे बघ लेखा, तू आता जरा जास्त बोलतेस. यश, तुमच्या घरचे कधी खोटं बोलू शकत नाहीत हा विश्वास जसा तुमचा त्यांच्यावर आहे तसा माझ्यावर का नाहीये? म्हणजे मी खोटं बोलू शकते असं वाटतं तुम्हाला? मला जे सांगण्यात आलं तेच मी केलं. लेखा लेखा, अगं माझी मध्ये कोंडी होते. मी तुझी बाजू घेऊन त्या लोकांशी भांडू नाही शकत. पण लहानपणापासूनच मी घरातल्यांच्या प्रेमासाठी मुकलो होतो. जेव्हापासून इथे आलोय त्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलंय की मी त्यांचा ऋणी झालोय. आणि जर का त्यांचं मन दुखावलं तर ते मला सहन नाही होत. म्हणून तुम्ही सगळ्यांसमोर माझा अपमान केला. यश, जर तुम्ही तुमच्या बायकोचा सन्मान केला नाही तर इतर कोणी का करेल? चुकलो बाबा, आय एम सॉरी लेखा. आता का तुझ्या मी पाया पडू का? सांग, मी तेही करायला तयार. त्याची काही गरज नाही. मी काय करू मग तू मला माफ करशील? काय हवंय तुला? मला काहीही नको. मला ताईला भेटायला मुंबईला जायचं. तेवढं घेऊन चला म्हणजे उपकार होते. चला, स्वस्तात सुटलो. हे तर इतर बायकांना मनवण्यासाठी एखादं महागडं गिफ्ट द्यावं लागतं. बघा तुमची बायको किती समजूतदार आहे आणि तुम्ही किती लकी आहात. तुम्हाला त्याची काही किंमतच नाही. ओके बाबा, सॉरी म्हणालो ना मी आता. माफ कर. तसंही मी SP वरती ऑफिसची जबाबदारी सोपीन असं म्हणतोय. 1-2 दिवसातच मुंबईला जाईन. तूही चल माझ्याबरोबर. ताईला सुद्धा भेटून घे. खरंच? नाही, खोटं. थँक्यू. काका, तू बोलवलंयस मला? हा, अरे तुला कॅन्डिडेटची यादी तयार करायला सांगितली होती, ती केलीस का? पालिकेची इलेक्शन तोंडावरती आलेत. हो, ही तीच यादी घेऊन आलोय मी. अरे वा, बघू दे. हे काय? बाबाजी घोरपडे यांनी काय केलंय पक्षाकरता आपल्या? आणि उत्तमराव पाटलांसारख्या मातब्बर माणसाचं नाव यात नाहीये. आपला सामान नाहीये, चाळुंके नाहीये. अरे काय यादी आहे का मस्करी? उदय काका, मी व्यवस्थित रिसर्च करून ही कॅन्डिडेट्सची यादी तयार केली आहे. आणि आपल्या ज्या कार्यकर्त्यांची नावं तू घेतोयस ना, त्यांचं मतदारांमध्ये काही फारसं चांगलं इम्प्रेशन नाहीये. हे पा, रिसर्च वगैरे असल्या पुस्तकी गोष्टी मला ऐकू नकोस. मी सांगतो त्या लोकांना तिकीट मिळायला पाहिजेत. ते पार्टीशी किती लॉयल आहेत हे वर्षानुवर्ष बघतोय आम्ही. आणि लोकांशी असलेल्या त्यांच्या लॉयल्टीचं काय? अच्छा, आता तू मला राजकारण शिकवणार? ती काय लॉयल्टी वगैरे जनतेशी ते सत्तेवरती आल्यानंतर दाखवतील. ते मी सांगतो त्यांना तिकीट मिळायला पाहिजेत, आधीच सांगून ठेवतो मी. हा, आणि तू दुर्गेश कुठे? त्याला काम करायचं ना, फोन करून बोलून घ्या त्याला. हे बघ, त्याची परीक्षा आहे म्हणून त्याला आपण काही दिवसांची सुट्टी दिली आहे. आणि तसाही तो पुढच्या आठवड्यात परत येणारच आहे. त्यामुळे मी इतक्यात त्याला स्वतःहून बोलवून घेणार नाही. ओके, येतो मी. साहिल, निघतोयस ना तू? जातोय. काय घाई आहे? अरे जाणारच तर मग वेळेवर जा ना. कशाला उगाच उशीर करतोस? काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय झालंय काय तुला?
आल्यापासून बघतोय मी. तुला मला घराच्या बाहेर हाकलायचंय का? हे असं बोलताना एकदाही तुझ्या मनात येते ना की समोरच्या माणसाला काय वाटत असेल? मला काय जा केव्हाही तो सोनार दुकान बंद करून निघून जाईल आणि तुला हेलपाटा पडेल म्हणून सांगते मी. 7 वाजता जरी निघालो ना तरी 8 वाजेपर्यंत तिथे पोहोचेन. 9-9:30 शिवाय कुठलंही दुकान बंद होत नाही. कर मनमानी तू. आतापर्यंत तू कुणाचं ऐकलंस, आज माझं ऐकणार आहेस? काळजीपोटी सांगते तर उलट मलाच उत्तर कर तू. जातोय का बाई? चाललोय. ही तुझी बडबड ऐकण्यापेक्षा घराबाहेर गेलेलं बरं. जाण्याचं कपडे बदलून जा. असं कुठे जातोस? काय कटकट आहे तुझी? निघ ना, उठ ना, जा ना लवकर आता. ताई हा रिया, जरा आते. रिया, डिझाईन्स मी फायनल केले, क्लायंटकडे पाठवून दे. हॅलो SP सर. का आली आहेस इथे? तुला सांगितलं होतं ना परत ऑफिसमध्ये यायचं नाही म्हणून. सर तुम्ही असं का म्हणताय? मी या कंपनीची एम्प्लॉई आहे ना सर. आहे नाही, होती. प्लीज 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 माझं ऐकून घ्या. थोडासा वेळ द्या प्लीज सर. बोल. सर मला माझी चूक मान्य आहे, पण या क्षणी मला नोकरीची अत्यंत आवश्यकता आहे सर. मला गरज आहे नोकरीची. सर प्लीज मला एक संधी द्या. मला नोकरीवर पुन्हा ठेवून द्या सर प्लीज. अगं मग दुसरी नोकरी शोध ना. मी काय करू शकतो? सर मान्य आहे मला तुम्हाला माझ्यावर जो राग आहे तो अजून गेला नाहीये. सर मी मनापासून तुमची माफी मागतेय ना. मला माझी चूक कळली आहे. मला एक संधी द्या ना सर. सर एक संधी द्या प्लीज सर. नाही, ते शक्य नाहीये. सर मी जी चूक केली ती मान्य आहे मला, पण एवढ्या छोट्याशा चुकीची शिक्षा मला एवढी मोठी नका ना देऊ सर. सर प्लीज. तुझी चूक माफ करण्यासारखी नाहीये नीता. सर याआधी पण ज्या एम्प्लॉईजना कंपनीतनं बाहेर काढलंय त्या एम्प्लॉईजना कंपनीत पुन्हा घेतलंय ना सर. एक मिनिट, तू स्वतःची तुलना दुसऱ्या कोणाशी करू नकोस. हा, कारण तू जी चूक केलीस ना त्याला चूक नाही म्हणत, त्याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. आणि ब्लॅकमेलिंग हा गुन्हा आहे. त्यामुळे परत ह्या कंपनीत यायचा विचारही करू नकोस. आणि दुसरी कुठची कंपनी जॉईन करशील ना तिथे सिन्सिअरली काम करण्याचा प्रयत्न कर. कळलं? ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. बघितलं श्रिया कसला माज आहे SP ला. स्वतः दुसऱ्याने टाकलेल्या तुकड्यांवर जगतो आणि मला शिकवतो. युजलेस. बघशीलच श्रिया. नाही हा SP स्वतःहून मला ऑफिसमध्ये घेऊन आला तर नावाची नीता नाही.
तुमचा फोन? श्याम काकांसमोर कसं बोलू? काका, मी कपडे धुवून ठेवले, तुम्ही तेवढे दोरीवर वाळत घाला. बरं बरं. हॅलो नमस्कार, ओळखलत का? साहिल, तुझा फाजीलपणा पुरे झाला. अरे वा, क्या बात आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आहे माझं नाव अजून? नाही म्हणजे लग्नाचं ठरवलं सांगितलं नाहीत, लग्न केलं सांगितलं नाहीत, सासर कुठे सांगितलं नाहीत. एवढं सगळं करूनही माझं नाव लक्षात आहे. क्या बात आहे. साहिल, बास झालं. तू नीट बोलणारच का माझ्याशी? तुझ्या अशा बोलण्याचा मला किती त्रास होत असेल याचा विचार कर जरा. अच्छा, तुला त्रास होतोय? मला तर अजिबात त्रास होत नाहीये. म्हणजे तू आणि दुर्गाताई दोघी मिळून मला नेहमी अंधारात ठेवता, पण मला काहीच त्रास होत नाही, हो ना? बरं बाबा, आम्ही दोघी चुकलो. आय एम सॉरी. आता तू सांग, तू कसा आहेस? तुझे पेपर कसे गेले? परीक्षा कशी होती? ते सगळं सोड ग. मला एक सांग, तू आहेस कुठे? आणि मी असं ऐकलं तुझ्या नवऱ्याचं नाव यश राजीव आहे म्हणून. राजीव असं कुठे विचित्र आडनाव असतं? विचित्र काय त्याच्यात? ते वडिलांचं नाव लावतात. मग तुमच्या सासरचं आडनाव काय? ते मी नाही विचारलं त्यांना कधी. व्हॉट रबिश. अगं मीच काय कोणीच याच्यावर विश्वास ठेवणार नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. तुला नसेल सांगायचं तर नको सांगू, माझी काय जबरदस्ती नाही आहे. बरं, मला तुझा पत्ता तरी दे. कशाला? अगं कशाला म्हणजे काय? मला तुला भेटायचंय, तुला जिजाजींना. का नाही भेटू शकत मी? अरे साहिल, खरं तर आम्हीच आता बाहेर जाणार आहोत. मग तू इथे येऊन काय करणार? आम्ही दोघं थोड्या दिवसांनी तुला भेटायला येऊ ना तिकडे. गुड, व्हेरी गुड. दुर्गाताई आणि तू दोघेही सारखंच बोलता. नका सांगू, मला काही फरक नाही पडत. मी नाही विचारणार परत. साहिल, हे बघ, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष भेटून अजिबात नको. आता हा विषय माझ्यासाठी इथेच संपलाय. मला याच्यावर आता अजिबात काही बोलायचं नाहीये. साहिल, माझं एकदा प्लीज. हे बघ, तुला दुसऱ्या विषयावर काही बोलायचं असेल तर बोल. अच्छा, तुला दुसऱ्या विषयावर बोलायचंच नाहीये तर ठीक आहे, नको सांगूस मला काही. ठेवतो मी फोन. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझा शेवटचा पेपर आहे, त्यासाठी मी हॉस्टेलला परत चाललोय पुण्याला. माझा पेपर झाला की मी या गोष्टीचा छडा लावणार आहे. काहीतरी मूर्खासारखं बोलू नको सुगा. हे बघ, परीक्षा झाली की तुम्हाला भेट, मीच तुला सगळं सांगेन. तू घाबरू नकोस, मी तुम्हाला काही विचारणार नाहीये. साहिल, अरे तुझ्यापासून लपून मला काय करायचंय? पण मला फोनवर सगळ्या गोष्टी नाही सांगता येणार तुला. का नाही? नाही सांगू शकत म्हणतेय ना, समजून घे ना. तुला कळत कसं नाही साहिल? बरं, मी फोन ठेवते आता. बाय. आता तुम्हीच मला सांगत आहे, लेखाच्या अशा वागण्यामुळे यशला किती त्रास होत असेल. हो ताई, तुम्ही काही बोलत का नाही आहात? नाही, तसं नाही. तुम्ही जे बोललात ना त्याचाच विचार करत होते. का? विचार करण्यासारखं काही झालंय का? नाही म्हणजे तसं खरंच काही घडलेलं नाहीये. हो ताई, एवढं घाबरला कशाला? मी सहज मस्करीत बोललो. बरं ताई, नेहमी विचारण म्हणून राहून जातं. मला सांगा, तुमचं मूळ गाव कुठचं? माझं मुंबईच. मुंबई?
म्हणजे लेखाचा जन्म, तिचं बालपण सगळं मुंबईचंच? हो, पण हे तू सगळं का विचारतोयस? म्हणजे ती खूप लाजरी बुजरी भिडस्त स्वभावाची आहे आणि मुंबईतल्या मुली अशा नसतात ना. नाही, लहानपणापासून तशीच आहे ती. का काही खास कारण? नाही म्हणजे जनरली लहानपणी जर मुलांनी काही विपरीत प्रसंग पाहिला किंवा त्यांच्याबरोबर काही विपरीत घडलं तर ती अशी होतात. लेखाबद्दल काही घडलं होतं का? नाही म्हणजे मला तसं काही आठवत नाहीये. पण तिच्या या अशा वागण्यामागे नक्की काहीतरी कारण आहे. हे कशावरनं बोलतोयस तू? हेच यशशी तिचं बदललेलं वागणं. मला सांगा ताई, ती नेहमी अशी घाबरलेली गोंधळलेली का असते आणि अचानक तिचं वागणं असं का बदलतं? हे तर सगळं मी पहिल्यांदाच ऐकतेय. कदाचित तुमच्या माहितीबाहेर काय घडलं असेल. पण मला एक विचारायचं आहे ताई. मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे तुमच्या आणि लेखाच्या वयात एवढं अंतर कसं? ते म्हणजे माझ्या जन्मानंतर आईची तब्येत ठीक नसायची ना, म्हणून मग डॉक्टरनीच सांगितलं होतं की एवढ्यात मूल नको, त्यामुळे मग. नाही, पण कोणाला जरी आपण हे सांगितलं ना की तुम्ही दोघी बहिणी आहात तरी विश्वास बसणार नाही. इतक्या तुम्ही दोघी वेगळे दिसता. ताई, मला लेखाचा फोटो बघायला मिळेल का लहानपणीचा? नाही, माझी खूप इच्छा आहे तुमच्या लहानपणीचे फोटो बघायची. ताई, अहो काय झालं? नाही काय अरे की लहानपणीचा तसं काही फोटो नाही आहेत घरात. नाही पण ताई, त्या दिवशी मी आलो होतो तेव्हा तुमच्या हातात एक फ्रेम होती आणि तुम्हीच म्हणालात की तो लेखाचा लहानपणीचा फोटो आहे म्हणून. हां हो, अरे पण काय झालं, त्याचे काच फुटले ना, त्यामुळे नवीन करायला दिले. आणला नाही हा फोटो मी अजून. काच फुटली आहे का? हो. नाही, हरकत नाही, मला काय घाई नाही आहे. मी नंतर कधीतरी आल्यावर बघीन. भाई आत्ता काय म्हणाले? साहिल? हो, साहिल हेच नाव घेतलं त्यांनी. कोण हा साहिल? ह्यांचं नाव लेखा आणि त्या ज्याच्याशी बोलल्या तो साहिल. हे दोघे नाही, हे दोघे कसे परत येतील? ही लेखा इतकं सगळं घडल्यावर परत या घरातल्या मुलाशी लग्न का करेल? हे दोघं तर केव्हाच निघून गेले. बिचारे कुठे असतील देव जाणे. जगात कुठेही असले तरी या घराकडेच काय, या शहराकडेही ते लोक वळूनही पाहणार नाहीत. हीच चुकीचं ऐकलं असणार. नाही, माझीच ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल. समीरा, काय झालं? काय झालं? समीरा, तू एवढी रिलॅक्स कशी काय राहू शकतेस? म्हणजे काय? म्हणजे आपण काहीतरी हालचाल करायला हवी. तू कशाबद्दल बोलतेयस? यश इथे कायमचा राहायला येणार आहे, माहितीये ना तुला? माहितीये मला. हो, आणि तरी तू स्वस्थ आहेस. मग मी काय करू शकते? अगं असं काय करतेस? यश इथे राहणार म्हणजे त्याची बायको सुद्धा इथे राहणार. आणि ती लेखा आहे ना, ती एक ना एक दिवस आपल्या डोक्यावरती मिऱ्या वाटते की नाही बघ. माहितीये मला सगळं. आणि यशला जर तिने आपल्या विरुद्ध भडकवलं ना, तर मग आपलं काही खरं नाही. मृदुला, ती लाख भडकवायचा प्रयत्न करेल, पण यशने ऐकलं पाहिजे ना. हो माय गॉड, यशवरती एवढा कॉन्फिडन्स आहे तुला. अगं शेवटी तो नवरा आहे, आपल्या बायकोचंच ऐकणार. बायकोने काही म्हटलं तरी नंदी बैलासारखी मान हलवणार. झालं.
मग आता काय करायचं? शिग मी ना एक चांगला प्लॅन केला होता. प्लॅन कसला? माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे सोनल, तिचं आणि यशचं लग्न लावून द्यायचं होतं मला. म्हणजे मग आपण जसं सांगितलं असतं अगदी तसंच सोनल वागली असती आणि सोनलने सांगितल्याप्रमाणे यश. पशी या यशने लग्न करून सगळ्या माझ्या प्लॅनचा फियास्को केला. मृदुला, तू जर का हीच गोष्ट यशला आधी सांगितली असतीस ना तर मग ते परस्पर लग्न करून आलाच नसता ना. ओ यश काय तुला एवढा साधा भोळा वाटतो का? अगं चांगला आतल्या गाठीचा आहे तो. लहान वयात अर्ध्याहून अधिक जग फिरलाय तो. त्याला माहिती आहे ही सगळी इस्टेट त्याच्या नावावरती होणार आहे, म्हणून तर बायकोला आपल्या डोक्यावरती आणून बसवलंय त्याने. दिवसेंदिवस आपल्या डोक्याचा ताव वाढतच जाणार आहे. त्यातून त्यांनी लग्न कुठच्या मुलीशी केलंय? तर लेखा नावाच्या मुलीशी. मृदुला, हे लेखा नाव आपल्याला आयुष्यभर छळणार आहे का ग? त्या लेखाचं माहीत नाही, पण या लेखाला घरातून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही. हे बाई, जे काय करायचे ना ते जरा सांभाळू ना. आजकाल आपले ग्रहही चांगले नाही आहेत. नाहीतर तू करायला जाशील एक आणि होईल काहीतरी भलतंच. मी काहीच करणार नाहीये. यशच तिला घराबाहेर काढतो की नाही ते बघतो. पण ताई, तुम्ही मला खूप डिसअपॉइंट केलेत. म्हणजे हो बघा ना, मला वाटलं होतं मला तुमच्याकडून खूपशी माहिती मिळेल, पण तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. आता मला काही माहिती नसेलच तर मी कुठनं माहिती देणार ना तुला. मला वाटलं होतं तुम्ही मला सगळं खरं खरं सांगाल, पण हरकत नाही, मी माझ्या पद्धतीने शोध घेईन. शोध? कसला शोध? याचाच की लेखाशी का वागते. काळजी करू नका ताई, हे सगळं मी लेखाच्या भल्यासाठीच करतोय. एनिवेज, मी निघतो. आलास तू? लवकर आलास. हे कोण? हे लेखाचे सर आहेत. तिच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि लेखाचा भाऊ. हाय, मला SP म्हणतात. माझं नाव दागिने मिळाले तुला? एक मिनिट. हॅलो, हा बोला. हा SPच बोलतोय. अहो मीच समीर. SP माझं इनिशियल आहे. S फॉर समीर आणि P फॉर पंडित. SP. हा बस, मी एक 10 मिनिटात पोहोचतोय तिकडे. ओके, बाय. आय एम सॉरी, मला निघावं लागेल. आपण नंतर बोलू. हॅलो, काय रे, काय झालं? एवढं डिस्टर्ब का झालंस? तुमचं नाव ओळखीचं वाटलं म्हणून. मलाही तुझा चेहरा ओळखीचा वाटला. एनिवेज, नंतर भेटू. बाय. मृदुला, आता बाळ सगळं तू किती चिडवशील. लाजतोय बघ तो. चल चल, लाजतोय कसला? मनातून चांगला आनंद होतोय त्याला, होय की नाही? वास आत्या आता, नाही तर आता मी इकडनं उठून निघून जाईल. बरं, हे बघ, गमतीचा भाग जाऊ देत.
पण मला सांग की लग्नाच्या नंतर तू आणि लेखा कुठे बाहेर का नाही गेलात? हो रे, ऍक्च्युली तू जरा लेखाच्या मनाचाही विचार कर ना. तिलाही वाटत असेल कुठेतरी बाहेर जावं, कधी मूवी किंवा डिनरला तरी घेऊन जा तिला. अरे तुम्ही निदान काळ्या रम्याच्या दर्शनाला किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन या. काय कुठे जायचे प्लॅन्स बनतायत? आम्ही यशला आणि लेखाला कुठेतरी बाहेर पाठवायचा प्लॅन करतोय. नाही, त्यांना बाहेर पाठवूच या आपण. त्याआधी लग्न आणि पार्टी एकदा दणक्यात होऊन जाऊ दे ना. म्हणजे अरे म्हणजे मी आत्ताच गुरुजींकडे जाऊन आलोय आणि तुमच्या लग्नाचा मुहूर्तही काढलाय. पण इतक्यात नाहीये, 15 दिवसानंतरचा मुहूर्त आहे. 15 दिवसानंतरचा? हो, त्यामुळे आपल्याला तुमचं लग्न, हनीमून हे सगळं 15 दिवसानंतर ठरवा असं गुरुजींनी सांगितलंय. 15 दिवस ना? हा, मग ते काही जास्त नाही आहेत आणि तेवढंच आपल्याला तयारीला वेळ मिळेल ना. हो खरं आहे, नाही तर खूप घाई होते. यश तू बघच, आता तुझ्या लग्नाची तयारी आम्ही कशी दणक्यात करतो ते. मी आनंदाची बातमी घरात सगळ्यांना देते. सर्वात आधी लेखाला. काय यश, सारी खुश ना? लेखा, काय ग? बघावं तेव्हा तू आपली किचन मध्ये काय करतेस? मी स्वयंपाकाची तयारी करत होते. तू पण ना लेखा, जेव्हा बघावं तेव्हा एक तर स्वतःच्या रूम मध्ये तरी असतेस, नाही तर किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी तरी करत असतेस. अगं असं काय करतेस? कधीतरी आमच्या बरोबर बसून गप्पा मारत जा, बरं वाटेल. एवढी तयारी करून मी येते. हे तयारीचे राहू दे, तू आत्ताच्या आता आधी जा. यश तुला हाक मारतोय. यश बोलवतायत मला? हो अगं, आता नवीन नवीन लग्न झालंय तुमचं. अशा वेळेस नवऱ्याला नेहमी आपली बायको आपल्या नजरेसमोर असावी असं वाटत असतं. जा. पण मी आत्ताच दूध तापवत ठेवलंय. इतकं गरम झालं की मी जाते. अगं मी आहे ना, मी ठेवते लक्ष. आणि असं सुद्धा गॅस स्लोच आहे. मी आहे इकडे, तू नको काळजी करूस. तू जा, तो तुला हाका मारतोय. बरं, मी आलेच. हो हो. यश, मी काय म्हणतो तुला, आपण अहो, तुम्ही बोलवलंत मला? कोणी? मी? मृदुला आत्याने सांगितलं की तुम्ही बोलवताय म्हणून. अगं तुला आनंदाची बातमी यशच्या तोंडून कळावी ना, म्हणून तिने बाहेर पाठवलं असेल. कुठली बातमी? तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढून आलोय मी. हो का? कुठला? ऍक्च्युली 15 दिवसानंतरचा आहे, त्यामुळे तुमच्या लग्नाची अगदी दणक्यात तयारी करायला वेळ मिळणार आहे आपल्याला. हा, पण सगळा खर्च मी करणार बरं का. हे काय वेडा आहेस का तू? हे बघ, ते खर्चाचं सगळं आम्ही बघू. तू फक्त तुला काय हवं नको तेवढं सांग. आणि आपण असं करूया, आपले सगळे नातेवाईक, आपल्या ओळखीच्या माणसांनी बोलवूया आणि संगीत रजनी ऑर्गनाईज करूया. आई, मला काय वाटतंय, ते संगीत रजनी वगैरे काहीतरी करण्यापेक्षा आपण एखादा मुंबईचा चांगला ऑर्केस्ट्रा बोलवूया आणि त्यांना परफॉर्म करायला लावूया. नाही, ऑर्केस्ट्रा वगैरे नको. त्या ऑर्केस्ट्रामध्ये ती लोकच गातात. पण संगीत रजनीमध्ये कसं आपल्या लोकांचं टॅलेंट दाखवायला त्यांना चान्स मिळेल. हा, समीर काकू जे म्हणते ते मलाही पटतंय. काहीतरी करपल्याचा वास येतोय का रे? हो, मला पण येतोय. अगं लेखा, मग उभी काय आहेस?
जा बघ, तू गॅसवरती काय ठेवलंयस का? हो जाते. आता जाऊन काय उपयोग आहे? गॅसवरती दूध ठेवलं होतं, ते सगळं उतू गेलं. दूध उतू गेलं? मग काय तर, दूध उतू गेलं, सगळं भांडही करपलंय. ही बसली इथे तुमच्याशी गप्पा मारत. काय हे लेखा, तुझं लक्ष कुठे होतं? नाही, मला मृदुला आत्याने सांगितलं बाहेर जा म्हणून मी आले. अगं हो, मी तुला पाठवलं, पण येताना निदान गॅस तरी बंद करून यायचास. एनिवेज, आता नुकसान व्हायचं ते झालंच आहे. तू आता आज जा आणि श्याम काकाला सांग की किचन साफ करून घे म्हणून. आणि ते भांडही फेकून द्या आता, काही उपयोग नाही त्याचा. नाही आत्या, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की मी दुधाकडे लक्ष देते म्हणून. लेखा, अगं तू स्वतःवरचा सगळा दोष माझ्यावरती ढकलतीयस. म्हणजे मी तुला म्हटलं होतं की बाहेर जा, पण त्याचबरोबर मी तुला हेही म्हटलं होतं की गॅस स्लो ठेव. तुम्ही कधी सांगितलं मला असं? का तुझं लक्ष नव्हतं का मी बोलले तेव्हा? एनिवेज, माझीच चूक आहे, माझाच दोष आहे. खरं तर तो गॅस मीच बारीक करायला हवा होता, पण तू एवढ्या घाई गडबडीत बाहेर गेलीस आणि मग मी पण देवघराकडे गेले. नंतर वास आल्यावरती कळलं की सगळं दूध करपलंय, भांडंही जळालंय. पण जाऊ दे, तुझा काय दोष ग? दोष खरं तर माझाच आहे, मीच गॅस बारीक करायला हवा होता. नाही नाही आत्या, उगाच दोस्त तुम्ही तुमच्यावर का आवडून घेता? लेखा, काय प्रॉब्लेम काय तुझा? लक्ष कुठे असतं तुझं आजकाल? यश, नाही, मी खरं सांगते. मला आत्या म्हणाल्या होत्या की मी लक्ष देते म्हणून मी. गप्पा बसले का? तुला आत्यावरती आरोप करताना काहीच कसं वाटलं नाही? एक तर स्वतः चूक करतेस आणि नंतर त्याचा दोष दुसऱ्यांवर ढकलतेस. यश, मला असं वाटतंय की तू आधी तिची बाजू तरी ऐकून घे पूर्णपणे. इट्स ओके यश. अरे चुका काय सगळ्यांकडनंच होतात. हिच्याकडूनही झाली, ठीक आहे ना? नाही आत्या, लेखाने जर का चूक केली आहे तर तिला त्याची जाणीव व्हायलाच हवी. आणि माझं चूक होण्यावरती काहीच म्हणणं नाही आहे, पण चूक झाल्यानंतर ती सगळा दोष तुम्हाला देते ते मला आवडलेलं नाही. हे बघ, मुळात तिथे किचनमध्ये त्यावेळेला काय घडलंय हे आपल्यापैकी कुणीही पाहिलेलं नाही. त्यामुळे तिला उगाच दोष देऊ नकोस रे. म्हणजे काय मृदुला खोटं बोलते का? ते आत्यालाच माहित. अरे मृदुला काय म्हणायचंय? जे काही घडलं त्याच्यामध्ये लेखाचा काही दोष नाहीये. एक मिनिट, उगाच तुम्ही माझ्यामुळे आता आपसामध्ये वादावादी करू नका. तेच माझं म्हणणं आहे, तू या सगळ्यात लक्ष घालू नकोस. ही सगळी बायकांची भांडणं आहेत, त्यामुळे त्यात शक्यतो आपण न पडलेलं बरं आहे. नाही दादा, लेखाने जर का चूक केली आहे तर तिला त्याची माफी मागावीच लागेल. लेखा, आत्याची माफी माग. यश, मला असं वाटतंय तू जरा जास्त ताणून धरतोयस हे सगळं. अरे ही खूप साधी गोष्ट आहे. लेखा, तू आज जा. लेखा, आत्याची माफी माग. लेखा, ऐक माझं, प्लीज आज जा तू. लेखा थांब. यश, एक शब्दही बोलू नकोस. जरा शांतपणे विचार कर ना. अरे काल परवा आपल्या घरात आलेली मुलगी आहे ती, आणि मला कळत नाही तुम्ही सगळेच जण असे का वागताय तिच्याशी.
तिला जर ऍडजस्ट व्हायला वेळ द्या ना आपल्या घरात. हे बघ, आणि उगाच इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे इश्यू करू नका प्लीज. जरा समजून घे तिला. तिचा नवरा आहेस तू, तिला असं सगळ्यांसमोर बोलत जाऊ नकोस. आणि जरा स्वतःही थोडा विचार कर की हे असं वागणं आपण योग्य करतोय का अयोग्य ते. यश, या बायकांचा किचन मध्ये काय गोंधळ चालतो मला काही माहित नाही, पण एकंदरीत तुझ्या बायकोला नाशिकचं पाणी फारसं काही मानवलेलं दिसत नाहीये. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला उदय काका? म्हणजे एवढंच की तिला इकडे फारशी राहायची इच्छा दिसत नाहीये. तिच्या वागण्यातनं स्पष्ट दिसतं ना की हे घर, इकडची माणसं यांच्याबद्दल तिला काही आपलेपणा वाटत नाही. नाही, ऍक्च्युली तिला सुरुवातीला प्रॉब्लेम होता, पण ती आता ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते उदय काका. अरे पण कशाला बिचारीला ऍडजस्ट करायला लावतोस? म्हणजे जर का तिला इकडे राहायचं नसेल तर जा की तुम्ही मुंबईला, नाही का? म्हणजे तुमच्या आनंदातच आमचा आनंद आहे. पहा, विचार करा. आलोच. बघितलं, उदय काकालाही तिचं वागणं आवडलेलं नाहीये. मी तिला प्रेमाने समजायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही पण मला तिच्याशी बोलूच देत नाही आहात. मला कळत नाही की मी कुठल्या प्रकारे तिला समजवायचा प्रयत्न करू आता. उदय काका जे म्हणतो तेही मला पटतंय. उद्याच्या उद्या जाऊन हिला मुंबईला सोडून येतो. अरे असं काय करतोयस तू? जरा स्वतःला तिच्या जागी ठेवून बघ, मग कळेल तुला. अरे नाहीतर काय, नवीन घर, नवीन माणसं, सगळं ऍडजस्ट करायला जरा वेळ लागतो बायकांना. अगं काकू, हो मी समजू शकतो, वेळ लागतो, पण किती वेळ? आता अख्खं आयुष्य घेणार आहे काही या घरात सेटल व्हायला? अरे यश, तुला बोलायला काय जात आहे? पण आपलं सर्वस्व सोडून नवीन घरामध्ये या मुली येतात तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल तुला नाही करणार. तर काय? आणि मलाही तुझं असं लेखाला उठसूट बोलणं आवडत नाही. जरा तिच्या मनाचा विचार कर ना. अरे तू आता इथेच उभा राहणार आहेस का? जा तिची समजूत काढ आणि तिला जेवायला घेऊन ये. भूक लागल्यावर येईल ती. अरे यश, अरे लग्न होऊन महिनाही नाही झालाय आणि तुझी नवरेगिरी सुरू झाली. जा बोलवून आण तिला. नाही, जातो मी. ती कितीही चुकली तरी तुम्हाला तीच बरोबर वाटणार ना? ठीक आहे. समीरा, यशला असं वाटतंय की लेखा चुकतीये. झालं, आपलं काम झालं. साहेब, जेवायला येतोस ना? आणि काय म्हणाले सोनार, दागिने कधी देत आहेत ते? काय झालं? गप्प कायस तू? ताई, मी जर एक काय विचारलं तर खरं खरं सांगशील? असं का बोलतोस तू? कारण तुम्ही दोघींनी मिळून ठरवलंय की मला काही खरं सांगायचं नाही. आणि जरी तुम्ही सांगितलं तरी त्याच्यावर माझा विश्वास बसणार नाही. जर तुला असं वाटत असेल की मी बोलावं तर मी जे विचारतोय त्याचं खरं उत्तर दे मला. हे बघ, मला जर खरं माहिती असेल तर मी तुला नक्की खरं सांगेन साई. लेखाताई आणि या SP मध्ये काय संबंध आहे? त्यांची ओळख कशी? अरे मी तुला सांगितलं ना, ते एकाच ऑफिसमध्ये आहेत म्हणून. एकत्र ऑफिसमध्ये फक्त कामाला होते की त्यांच्यात मैत्री होती? सर, तुला नक्की काय म्हणायचं? जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल. जर त्यांच्या ऑफिसपुरतीच ओळख होती तर आत्ता इथे लेखाताईचं लग्न झाल्यानंतरही तू काय करत होता? कशासाठी आला होता? अरे ते मला कसं काय माहिती असणार साहिल? तो लेखाच्या नवऱ्याचा मित्र आहे म्हणून कदाचित आला असेल.
आणि आपल्याकडे आल्यानंतर 2 चांगले शब्द बोलायला नकोत का त्याच्याशी? तू नको या सगळ्या गोष्टीचा विचार करू. चल, मी त्याच्यासाठी मेथीचे ठेपले केले. चल जेवायला चल, ये लवकर, नको विचार करत बसू. याचाही काही फारसा उपयोग होईल असं मला नाही वाटत. का का नाही होणार? अगं असं काय करतेस? नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं, त्यामुळे कितीही मतभेद झाले, कितीही वाद झाले, भांडणं झाली तरी ती पेटणार. मग आपण काय करायला हवंय? सतत काही ना काहीतरी घडवत राहिलं पाहिजे आणि यशच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की त्याची निवड किती चुकीची आहे, तरच हे शक्य होईल. अगदी बरोबर. आणि एकदा का लेखा यशच्या मनातून उतरली की मग यश स्वतःच तिला या घरातून बाहेर काढेल. हे बघ, एवढा टोकाचा विचार करायची काही गरज नाहीये. तो तिला घराबाहेर काढणं मला अवघड दिसतंय. हा, नुसतं मुंबईला पाठवलं ना तरी बास. ठीक आहे, निदान ती या घरातून तर बाहेर जाईल. आणि एकदा का लेखा या घरातून बाहेर पडली की मग सोनल यशच्या आयुष्यात कशी येईल यासाठी प्रयत्न करायला हवा.